2 तास झाले मित्रांनो, 2 तासापासून बुकिंगच नव्हती, वैतागलो होतो. फायनली मला बुकिंग भेटले त्या सरांची आणि सर बोलले जिंजीर हॉटेल में आ जाओ ना. म्हटलं आलो सर. आणि इथं आल्याच्या नंतर सरच यायला तयार नाही ना भाई. म्हटलं अरे क्या यार, इतक्या वेळापासून थांबलो होतो, वैतागलो होतो. त्यांना मेसेज करून दिला सर मी आलेलो आहे. बोलले वेट करो मैं आ रहा हूँ. म्हटलं काही विषय नाही. वेट करता करता वेटिंग चार्जेस लागून गेले ना सरांना, 16 रुपये 91 पैसे. म्हटलं काही विषय नाही, आता खूप वेळ झाला, आता सरांना कॉल करून विचारू कुठे. हेलो हेलो। हाँ सर, कितना टाइम लगेगा. नहीं इधर ही हूँ, बाहर खड़ा हूँ। किधर है आप? इधर है क्या? फायनली सरांना पिकअप केलं आणि निघलो ना. एबीबी कंपनीमध्ये ड्रॉप होतं सरांचं. आणि एबीबी कंपनीमध्ये ड्रॉप केल्याच्या नंतर म्हटलं आता MIDC मध्ये काही बुकिंग पडत नाही म्हटलं दुपारच्या टायमाला, कारण की संध्याकाळी MIDCच्या बाहेर लोक निघतात. तर आपण जाऊ पाथर्डी फाटा या ठिकाणी म्हटलं, एक्सप्रेस इन हॉटेलच्या बाजूला. पण इथं पोहोचल्याच्या नंतर बघतो तर काही ऑलरेडी एक ओव्हर उभी ना. आणि भाऊंना तर काही बुकिंग नाही, काही नाही. म्हटलं माझा दिवा कधी लागला तर काय अचानक बुकिंग आली. म्हटलं क्या बात आहे यार, ओरावाल्यांना नाही पडली पण मला पडली बुकिंग. म्हटलं काहीच विषय नाही. तुमच्या भावाने टपक्यान उचलली, डायरेक्ट एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये आलो ना पिकअप करायला. कारण की मॅडमला जायचं होतं महिंद्रा कंपनीमध्ये ड्रॉपला. इथं सोडल्याच्या नंतर महिंद्राला सोडलं आणि एंड केली मॅडमची ट्रिप. पैसे घेतले मॅडमला, म्हटलं बाय बाय मॅडम. आता डायरेक्ट युटर्न घेतला आणि डायरेक्ट निघलो. म्हटलं आता इथं महिंद्रा पैसे बी काही बुकिंग नाही पडत, इथून परत कुठेतरी जावं लागेल. आता भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मित्रांनो फॉलो करजा, लाईक करजा यार, तुम्ही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.